सर्वप्रथम सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। सण आपला मराठी माणसाचा म्हणल्यावर तयारी तर जोरातच असायला पाहिजे आणि मला तरी खूप आवडतात आपले मराठी सगळे सण। त्यामुळे माझी तयारी जोरात चाललेली, म्हणून अगोदरच्या दिवशीच मी गुढीची रांगोळी अशी सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली। सुंदर म्हणजे माझ्यासाठी सुंदर आहे ते, मला काय प्रॉपर रांगोळी काढता येत नाही, मी मोबाईलवर बघून वगैरे ट्राय करत असते, म्हणजे नाही का केल्यावर काही शक्य आहे, त्याच्यामुळे मग मी पण ट्राय करते। तर तयारी जोरात चाललेली, ह्यानी तोरणं वगैरे लावून घेतले। आईनं गुढीसाठी ते दांडा असतो तो पण स्वच्छ धुवून घेतला। मग आईने पूजेचं सगळं साहित्य काढलेलं आणि घरातली पूजा उरकून घेतली। मग मी बाबूला तयार केलं, तीर्थाला पण तयार केलं, म्हणून आम्ही शिवाजी महाराजांची सर्वप्रथम पूजा करून घेतली, त्यांचं औक्षण करून घेतलं पाडव्याचं, ज्यांच्यामुळे आपला आज देव शाबूत आहे, ज्यांच्यामुळे आपल्या कपाळात टिकला आणि आपल्या देवाऱ्यात देव आहे, त्यांचं पूजन सर्वप्रथम करून घेतलं। आणि त्याच्यानंतर पूजेचं सगळं साहित्य घेऊन आम्ही टेरेसवर गेलो। मग नाही का देवी गुढीला साडी वगैरे आईनं घालून दिली, मग साडी वगैरे तयारी करून दिली आम्हाला। आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगत होते हे असं करा तसं करा, मग आम्ही करत होतो दोघं। मला काय खूप जास्त अनुभव नाही, दरवर्षी आईच करून देतात व्यवस्थित सगळं, आम्हाला सांगतात की हे असं तसं, आणि पूजा त्या सांगत होत्या कशी करायची काय नाही, म्हणून मी सगळं तसं करत होते। मग आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली आणि तिला गाठीचा असा नैवेद्य दाखवून घेतला आणि बाबूनी आईनी पूजा करून घेतली। मग तेवढ्यात तीर्थ आली, मग तीर्थाला पण गुढीचं दर्शन दिलं, नाही का। बघा बाबू माझा खूप छान आहे, तसं त्याला काही सांगायची गरज पडत नाही, सगळ्यांनी पाया पडल्या की तो पण पाया पडतो, म्हणजे गुढीच्या पडल्यान खाली आल्यावर आम्ही सगळ्या मोठ्यांचं नाही का मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आणि छान अशी आमची गुढी दिमाखात उभी होती। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।